कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे कुंडलिकावरती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विनायकं नवमी साखरी नाम येषां चरण सान्निध्याजीवामुक्तारो साखरे मोहिते तुच्छातं लाईट बंद ज्ञानदानपराय कर. विनायकं गुरुं वन्दे भोगवन्तरि मुक्तये ज्ञानप्रताप विलसत् च अद्वैत भाव प्रसाहित बुद्धिरस्य ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्णयो श्रीरङ्गनाथ प्रभुपादम् धन्यमाय व्याली सुकृतांचे फळ फळते फळ हरिण वेदांचे वेद हरिहरी अक्षरे पवित्र स्तोपारे योगयाग व्रत नेम धर्मदान नलगे साधना जपता साधनांचे सार नाम मुखी गाता हरी हरी मत्ता कार्य सिद्धी नित्य मुक्त तोची एक ब्रह्मज्ञानी एका जनार्दनी हरी बोला हरिमुखी गाता हरपली चिंता त्यानाही मागुता जन्म घेणे. तर आपला एकनाथ महाराज यांच्या हरिपाठाचा हा अशा प्रकारचा 6वा अभंग आहे. तर या अभंगामध्ये एकनाथ महाराज उपदेश करायला लागले, कारण मनुष्य त्या आतल्या जीवाला उपदेशाची गरज असते. खरा आहे पण शहाणा नाही, त्याला खरं नाही खरं व्हायचं काम नाही, शहाणं व्हायचं. म्हणजे याचा अर्थ आपण खरे नाहीत का शहाणे नाहीत? आपण शहाणे नाहीत. आपला शहाणपणा आपल्याला वाढायचा आणि तो संतांच्या संगतीमध्ये येऊन वाढत असतो. म्हणून आपण शहाणे नाहीत, पण आपण देवाच्या नावानं संतांच्या संगतीमध्ये आपण शहाणे होतो. हे आपल्याला शहाणपणा येत असतो आणि आपल्याला जर का शहाणपणा आला तर आपल्याला कळत असतं की खरं काय आणि खोटं काय. जसं लेकरू मोठं झालं म्हणजे त्याला ते खेळण्यामध्ये रमत नाही. जोपर्यंत लहान आहे तोपर्यंत त्याला ते बाहुलीत खरी वाटत असत आणि बाहुलीमध्ये ते रमत असत. पण एकदा मोठं झाल्यानंतर त्याला ते खेळ दिले तर तो खेळत नाही. ह्यो खेळ म्हणजे ह्यो त्याला इकडचा खेळ खेळावा म्हणून त्या खेळात तो रमत नाही. अशा प्रकारचं या ठिकाणी देवाला आपल्या खऱ्या आत्मस्वरूपाचं ज्ञान झाल्यानंतर हा प्रपंच सुद्धा खेळासारखा वाटतो. जसा त्या लेकराला मोठं झाल्यानंतर त्याला खेळाची वासना राहत नाही, तसं जीवाला सुद्धा देव कळल्यानंतर त्या ठिकाणी ह्या खेळात तो रमत नाही, कारण त्याला सुद्धा हा खेळ वाटतो आणि हा प्रपंच खेळत आहे. म्हणून आपण बघतो की रविवारच्या अभंगामध्ये खेळिया अशा प्रकारचं अभंग केलेले आहेत. म्हणून संतांचे अभंग पव्या ग्रंथ याचं आपण वाचन केलं पाहिजे, कारण आपला शहाणपणा वाढत असतो. शहाणपणा का वाढायचा? शहाणपणा वाढा म्हणजे सुख वाढत असत, म्हणून शहाणपणा वाढायची गरज आहे. आपण शहाणे झालो म्हणजे आपोआप सुखी होतो. म्हणून शहाणं वाहत आणि शहाणा संसार करून नाही तर देव करून शहाणं होतात. देवाचं भजन करून शहाणं होत असत. संसार करून माणूस मूर्ख होत असत. संसार केल्यानं तो त्या ठिकाणी त्याला मोह वाढत असतो, काम क्रोध वाढत असत आणि जो संसारच करतो त्याला संसार म्हणजे संसारच करा वाटतो.
संसारातून त्याला बाहेर पडत वाटत नाही, तर तो त्या ठिकाणी पाप वाढीत असतो. आणि एवढंच नाही तर त्याला आत्यंतिक दुःख होत असत. म्हणून ज्याला कधी देवाची गरज वाटली नाही, जो कधी देवाचं भजन करू शकत नाही, तो अभागी. त्याला प्रपंचातून देव आठवत नाही, तर तो शहाणा कुठे. म्हणून साधू संत सांगते, आठवे देव तो करावा उपाय. काही करा, पण ज्या करण्यानं देव आठवण असं काहीतरी करा. तुमच्या करण्यामध्ये तुम्हाला देव आठवायला पाहिजे. संसार आठवून संसार करून कोणी त्या ठिकाणी आनंदी झालं नाही, पण देव कळून आनंदी झाले. साधू संत गेले, आनंदी राहिले, हरिनाम झाले. कृत कृत्य हरिनाम झाले. हरीच्या नामानं कृत्य कृत्य झाले, म्हणजे कृत्य कृत्य झालो. इच्छा केली ते पावलो. कारण जी इच्छा होती तर ती पूर्ण झाली. पूर्ण केला, पूर्ण केला, पूर्ण केला मनोरथ. केला निळा, केला निळा, केला निळा पावन. कारण या ठिकाणी माझा मनोरथ पूर्ण झाला. कारण इतकं सुख झालं की त्या ठिकाणी सुखाला अंत पार नाही राहिला. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. कारण देवाच्या संगतीतलं सुख जे असत त्या सुखाला पारावार नसतो. म्हणून या ठिकाणी देवाच्या संगतीचं सुख या ठिकाणी जीवाला प्राप्त झालं पाहिजे. त्यासाठी देवाचं भजन करावं. कारण संसारात सुख पाहता आमचे गुरुवर्य महाराज सांगत असतात, अरे देवाच्या बापाला सुद्धा सुख झालं नाही, मग तू की झाड की पत्ती, किस गली की कुत्ती, तुला काय सुख होणार आहे. देवाच्या बापाला सुख झालं नाही, दशरथ राजाला सुद्धा सुख झालं नाही. भगवान कृष्णाच्या बापाला सुद्धा देव पोटी येणार आहे, म्हणून त्याला बंदीखान्यामध्ये टाकावं लागत होता. अगोदर कंस त्याला बंदीखान्यात टाकायचा की देवकी माता गरोदर दिसली की तिला दोघांना सुद्धा बंदीखान्यात टाकलं जायचं. आणि असं ज्याच्या पोटी देव आला त्याला सुख झालं नाही, आपण काय कोणाला सुख होईल. यासाठी या ठिकाणी संतांचे ग्रंथ पाहायचे असतील किंवा हे पुराण पाहायचे असतील की संसार ही सुखाची वस्तू नाही, एक जिम्मेदारी आहे. संसारात येऊन देव प्राप्त करून घेण्यासाठी एक अशा प्रकारचे साधन म्हणून वापरा. म्हणून याला जर साध्य म्हणू लागले मग फसले. त्याच्यामुळे आम्ही चांगले नाही. एक तपश्चर्या आहे संसार. म्हणजे संसार ही एक तपश्चर्याची भूमी आहे. या ठिकाणी मजा मारायची भूमी नाही. या ठिकाणी काहीतरी या ठिकाणी मला मोठं होऊन सुखी व्हायचं नाही, तर या ठिकाणी तिथं मला साधन करून देव आत्मसात करायचा. जोपर्यंत आपण देव आत्मसात करीत नाही तोपर्यंत आपण सुखाला मुकलेलो आहोत. कारण कोणी सुद्धा या ठिकाणी सुखी होऊ शकत नाही. आणि सुखी तोच होतो की जो देवाला ज्यानं धरलं. म्हणून ज्यानं देवाला धरलं तोच या ठिकाणी सुखीवत असतो. म्हणून यारे यारे धरू हरिनाम तारू भवाचा सागरू भय नाही. कारण या ठिकाणी भवसागरातून पार पडायचं असलं ना तर तुम्ही माझ्या माग या. म्हणून संतांच्या माग गेलं पाहिजे. जीवाना एकमेकाच्या माग जाऊ नये आणि संतांच्या माग गेल्याशिवाय राहू नाही. आणि म्हणून यारे यारे धरू हरिनाम तारू भवाचा सागर भय नाही. कारण तुम्हाला भय नाही. कारण या भवाच्या सागरातून नाही जर तुम्ही देवाला आपलंसं केलं, या संसारातून जाताना तुमच्यासोबत कोणीच येणार नाही. आणि मग कोणी येणार नाहीत, मग तुम्हाला जायचं कुठे ते पण माहित नाही. तुम्हाला जायचंय कधी ते पण माहित नाही. एवढे नेत असतं का संपत्तीकडे पाहून, सध्या तिकडे पाहून, हे बाकीच्या त्या ठिकाणी पसाऱ्याकडे पाहून, हे सर्व त्या ठिकाणी सोडायचंय. आणि जे सोडायचं त्याला पाहा लागला ते तर कधी सोडायचं हे पण माहित नाही. बरेच जण सोडून गेले. आपल्याला सुद्धा या ठिकाणी म्हणून हेच सांगितलं, परमार्थ करून हेच कळून घ्यायचं, ते जाईल जाईल याची काळोबा
हाईतला अरे दे तुझा नाही, कोणाचे मायबाप मग गणगोत कोणाचा आहे, प्रपंच कोणाचा आहे. आणि हे सगळं आपण करून स्वरूप पाहू नये. एक पहा तसा एकाची दाणे, सावध त्या गुन्हे कारे नवा. एक जर त्या ठिकाणी एक गेला की एक मरायला लागलं, ते गेले की दुसरं मरायला लागलं, आणि मग तरी पण तुम्ही सावध होईनात. मग सावध होणे भजने लागा, जो सावध झाला नाही तो भजनच नाही करीत, कारण तो त्या ठिकाणी भजन करायचं नाटक करायला लागलाय. सावध व्हा म्हणजे खरोखर भजन होईल. इकडं त्या ठिकाणी बेसावध राहा लागलात का संसाराच्या नादी लागून. तिथंच या ठिकाणी आली दिवाळी न आला दसरा, आला पाडवा, करा असं हे करा ते करा, हे खा ते खा, काही बी खात. शेवटी मरायचं एक दिवस. त्या बोकड्याला काही टाका खायला, कोणता बी घास, पण त्याला कापायचंच ना. किती कपडे घाला, किती दागिने घाला, कशा बंगल्यात राहा, कोणत्या गाडीत बसा, किती मिरवान, किती हे करा, ब्युटी पार्लरला जाण, कुठं जाण, काही करा, तर शेवटी काय करायचं शेवटी मसन वाटा. हे ध्यानात आहे का? आणि हे जोपर्यंत ध्यानात नाही तोपर्यंत मग शहाणा कसं म्हणायचं. म्हणून आपण आपल्याला मूर्ख येत अशा प्रकार जोपर्यंत आपण कबूल करीत नाही तोपर्यंत आपण शहाणपणाच्या रस्त्यावर येत नाही. म्हणजे आम्हाला मूर्ख म्हणाले का? आणि मग मूर्ख नाही म्हणतो कोणला? तुकाराम महाराज सांगते, तुका म्हणे हा तो स्वय परब्रह्म, मूर्ख नेणे वनवा संत चरण. म्हणून आम्हाला संतांच सांगायला बसला, आम्ही संतांच सांगू. म्हणून तुकाराम महाराज सांगते हा ब्रह्म आहे परंतु मूर्ख आहे. त्याला आम्ही देव म्हणतो परंतु हा मूर्ख आहे. तुका म्हणे हा तो स्वय परब्रह्म, मूर्ख नेणे वर्म संत चरण. यानं संताकडे जाऊन आपला शहाणपणा वाढाव, किंवा आपला मूर्खपणा वाढायला लागला. हा जगाच्या नादी आहे, जग खोट आहे. मग खऱ्यानं खऱ्याच्या नादी लागाव. आणि खरा कोण आहे तर देव खरा आहे, जीव बी खरा आहे, परंतु जीव खरा आहे पण मूर्ख आहे, देव खरा आहे पण शहाण आहे. चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची कहाणी, आणि मुकुट सकळ मणी धन्य तुझे विठोबा. देव चतुर आहे, शहाणा आहे, चतुरातला चतुर आहे, चतुरातला शिरोमणी आहे, म्हणजे शहाण्यातला शहाणा आहे. म्हणून जीवाला शहाणं व्हायचं का? मग त्या देवाचं भजन करा. म्हणून त्यांना देवाचं नाव घ्यावा, देवाच्या नादी लागा. त्यानं पैशाच्या, सोन्याच्या, घराच्या, गाडीच्या, बंगल्याच्या, पैशाच्या, बँक बॅलन्सच्या, स्वैर्या धाऱ्याच्या, मित्र मैत्रिणीच्या, कोणाच्या नादी लागू नयेत. नादी लागा फक्त देवाच्या. आठवावा देव तो करावा हो, देवाच्या नादी लागा. देवाला जोपर्यंत तो जवळ करीत नाही तोपर्यंत त्यानं त्या ठिकाणी काय केलं? काहीच केलं नाही. काय मिळेल? कहा गया तो कहा नाही, क्या लाया तो कुछ नाही. कुठे गेला? कुठच नाही. काय मिळेल? काहीच नाही. इथंच आहे, जागेवरच आहे. अरे पंचभूताच्या पलीकडे गेलाच नाही. कशामध्ये आहे? पंचभूतामध्ये आहे. पंचभूताच्या पलीकडे गेला नाही. म्हणून या ठिकाणी आपल्याला पंचभूत लक्षात घ्यायचे. म्हणून पंचभूताच्या आपण कशा आहेत तर पलकड आहे. म्हणून हा सगळा गोंधळ आहे. कशाचा आहे? पंचभूताचा. आणि आपण वास्तविक या ठिकाणी पंचभूत नाहीत आणि पंचभूताला कळत नाही. पंचभूताला कळत नाही हे मला कळत आहे. पृथ्वीला कळत का? पाण्याला कळत का? अग्नीला कळत का? वाऱ्याला कळत का? ना कशाला कळत का? याला कळत नाही, आपलं कळत नाही, याला कळत नाही. म्हणजे पंचभूताला कळत नाही, मला कळत. मी काय वस्तू आहे, मी आयसी काय जाती, अवघड किती पाहता नाही होत उल्लंघन, असता भिन्न दुसरे. मी काय जाती आहे, मी काय वस्तू आहे. म्हणून या ठिकाणी मी अशा प्रकारची वस्तू आहे की माझ्यासारखं चांगलं काहीच नाही. म्हणून इतका मी चांगला आहे कारण मी मरतच नाही. म्हणले मग कोण मरत? आणि शरीर मरत आहे आणि जीव मरतच नाही. कारण जीव आपण गेला म्हणतो, मेला कुठे म्हणतो? जीव कधी गेला हो? कारण आपण जीव आहे. जरा जीव लावून ध्यानात घ्या. आपल्याला मरण नाही. सगळ्याला वाटतं आपण मरू नाही. तुकाराम महाराज सांगते तुम्हाला मरण नाही. म्हणून सगळं काम सोडून तुकाराम महाराजांचं ऐकलं पाहिजे. कारण आपल्याला मरण नाही असं कोणी सांगत नाही. सांगते फक्त संत सांगते. म्हणून जे जास्त आवडतं ते कोणी सांगत नाही, आणि जे आपल्याला जास्त आवडते ते संत सांगत असते. तुकाराम महाराज सांगते अमरा हा अमरा खरी की पहा खोटे,
न म्हणा देह माझा ऐसा मग भरोसा कळेल. कारण तुम्ही देहाला नाही मानल्यामुळे तुम्हाला मरण वाटायला लागला. आणि देह तर तुमचा नाही, देह तर पंचभूताचा आहे. देहाला तर सोडून जायचंय तुम्हाला इथं. देहाला सोडून जायचं, मग देहामध्ये नटू नका, देहाच्या नादी लागू नका. आणि लय या देहाच्या जर आयतीत राहता तर उद्या या ठिकाणी याला तर फुकून द्यायचे. आणि याला फुकून द्याल्याशिवाय जमणारच नाही. याची काय होणार आहे? उद्या राख होणार आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी राख टाकायला गेल्यानंतर बी आंघोळ करून घरात या म्हणते. तसं कोणी होत नाही, कारण इतका ते आला विटाळे. अग्नी जाळल्यावर सुद्धा अग्नीमध्ये अग्नीला विटाळ नसतो, पण अग्नी जाळल्यावर सुद्धा राख टाकून आल्यावर सुद्धा म्हणते की आंघोळ करून या, स्नान करून या. इतका त्या ठिकाणी हा प्रपंच भयानक आहे. संसारामध्ये आलो ना आपण, पण सगळीकडे दुःख आहे. कारण सगळीकडे पाहत सगळीकडेच मरण आहे. आणि मरणाच्या हातून कोणी सुटलंच नाही. जगा काळ काय तुकाराम महाराजांनी एक सांगितलं, सौ सुनार की एक लॉर, एक ठोका मारला. बरं का दादा, एका ठोक्यात सांगितलं की सगळं काय हे काल्पनिक आहे, सगळ्याच्या पाठीमागं मरण आहे. म्हणून सौ सुनार की आणि एक लॉर की म्हणजे जगा काळ काय. कोणाला सांगायचं? ते म्हणले जगाला काळानं खाल्लंय, जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. आम्ही काळाच्या माथ्यावर पाय दिला. कारण आम्ही काळामध्ये गुंतलो नाही. मग काळाच्या काय केलं आम्ही? माथ्यावर पाय दिला. कारण काळ तुका म्हणे काळ, कारण काळ काय करतो आम्हाला? आता करुणेशी केवळ, कारण आम्ही काळाचा जो बाप आहे परमात्मा, आम्ही त्याच्या नादी आहे. आणि तो आम्हाला सांभाळतोय. मागे पुढे उभा राहे संभाळी, मागे पुढे उभा राहे संभाळी. आली आघात निवारावे, आली आघात निवारावे, मागे पुढे उभा राहे संभाळी. म्हणून या ठिकाणी परमात्मा मागे पुढे उभा राहे संभाळीत, आले आघात निवारा. कारण देव काय करतो? भक्तावर आघात येऊ देत नाही. म्हणून माझी सर्व चिंता आहे विठोबाची, मी त्याच्या पायात नवी संपे, मी त्याच्या पायाची. माझी सर्व चिंता आहे विठोबाची, कारण माझी चिंता मला नाही आहे. माझी चिंता कोण करता? माझी चिंता करायला देव आहे. आता आपण काय करायचं? चिंतन करायचं मस्त देवाचं. आणि म्हणून देवाचं चिंतन करून देवाला आपली चिंता करायला लावायची. नेहमी चिंता केली, चिंतन केलं पाहिजे. जो चिंतन करीन त्याला चिंता राहत नसते, आणि जो चिंतन करणार नाही त्याला चिंता राहत असते. म्हणून देवाचं चिंतन केलं पाहिजे. आठवे देव तो करावा होता, देवाला आठवलं. कारण देव कसा आहे? देव हा नित्य आनंद स्वरूप आहे. आणि जीवाला काय नाही? आनंद नाही. आनंदासाठी तो कुठं तोंड घालायला लागतो? त्याला आनंदासाठी डुसडुस करायला लागतो, त्याला आनंदच भेटत. आणि देव कसा आहे? आनंद स्वरूप आहे. मग याला आनंद पाहिजे का? मग लाग देवाच्या माग. देवाला मित्र कर, देवाला शत्रू कर. देवाला शिव्या दे तरी जमत. देवाला शिव्या जरी दिल्या तरी देव काय करू? तू खुश होता. कारण देवाला शत्रू कर नाहीतर मित्र कर, देवाला काही बोल तरी जमत. कारण शिशुपाळानं देवाला शिव्या दिल्या आणि मुक्त झाला. रावणानं देवा संग वैर केलं. किती वैर केलं देवा संग? कारण आपण पाहतो भावार्थ रामायणामध्ये विषय आलेला आहे की एकदा नारद रावणाच्या घरी गेले. रावणानं नारदाची यथासांग अशा प्रकारची पूजा केली.
नारदाला रावणानं अतिविनीत होऊन प्रश्न केला, नारदा की माझ्या सर्व कुळाचा मला उद्धार करायचा, यासाठी काय करावं लागेल, कोणती भक्ती करू मी? म्हणून आता त्याने सांगितलं की रामचंद्र प्रभूचा अवतार होणार आहे काही काळानंतर. दशरथ राजाच्या पोटी रामचंद्र, आज राजाचा मुलगा दशरथ आणि त्या दशरथाच्या पोटी रामचंद्र प्रभूचा अवतीर्ण होणार आहे. भगवान विष्णूचा अवतार, 7वा अवतार या ठिकाणी होणार आहे. तर मग त्या ठिकाणी काय करू, मला या सर्वांचा उद्धार करायचा आहे. मग त्या ठिकाणी नारदाने सांगितलं, तुला कोणती भक्ती करायची? की मला जर मी सरळ सरळ भक्ती केली तर माझा एकट्याचा उद्धार होईल, पण मला सर्वांचा उद्धार करायचा आहे. मला वाटतं या ठिकाणी रामासंग वैर करा आणि रामासंग वैर करून रामाला इथं बोलून घ्यावा आणि इथं बोलल्यानंतर मग त्या राम काय करीन, सगळ्यांना त्या रामाचं स्वरूप पाहायला भेटन आणि सर्वांवर रामाची नजर पडल आणि सर्वांवर रामाची नजर पडली तर मग सर्व कुळाचा राम उद्धार करेल. म्हणून आता उद्धार करायसाठी काय करायचं, रामाचा गुन्हा करायचा, देवाचा गुन्हा करायला दम लागत असते, लागत असते. तपश्चर्याची एवढी ताकद त्याच्यात होती आणि त्यानं ती कशात वापरली, रामासंग गुन्हा केला. काय गुन्हा केला आता रामाचा? तर सर्वसाधारण गुन्हा जर केला तर एवढा मोठ्या मनाचा माणूस आहे ते माफ करेन. लहान सहान गुन्हे असते, मोठे माणसं असतात ना, मनावर धरीत नसते, त्याचा मोठेपणा असतो. तर मोठा माणूस आहे आणि पुसं सहन होत नाही त्याला. तसं कसं मग मोठ्या माणसाला सर्व काही त्या ठिकाणी त्याचं सगळं मन बी मोठं लागत असतं. आता इतकुशा मनाचे माणसं कुठं मोठं असते का? त्यांना काही सहन होत नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी तरी करता काही माणसं आपण बघतो धनाने मोठे असते पण मनाने छोटे असते, त्याचं मन लय हळवं असत. आणि म्हणून त्यांना नाही मोठं म्हणायचं, उदार मनात. अशा प्रकारचे भगवान कसा आहे, भगवंताचं वर्णन करताना खूप ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी मध्ये वर्णन करते. तुझे अवतार आहे गा स्वतंत्र, देतान पासी पात्रा पात्र, कैवल्य आशे पवित्र जे वैरी आहे. दिले देवा तुझं औदार्य कसं आहे, औदार्य म्हणजे मनाचा मोठेपणा किती आहे देवाच्या. तुझे अवतार आहे गा स्वतंत्र, देतान पासी पात्रा पात्र. तू या ठिकाणी कोणाला काय देवा हे पण तुला कळत नाही रे देवा. तुझे अवतार कशा आहे, स्वतंत्र आहे. देतान पासी पात्रा पात्र, कोणाला काय देवा हे सुद्धा त्या ठिकाणी तुला भान राहत नाही. त्या भक्ती पुढं कैवल्य अशी पवित्र, वैर्याला सुद्धा दिलं. कैवल्यासारखं मोक्षासारखी पवित्र गोष्ट जे तुझे वैरी आहेत का, पुतना सोसो आली प्राणास, तिचा त्या ठिकाणी उद्धार केला. पुतना ही देवाचा प्राण घ्यायला आली होती, तिचा उद्धार केला. अनेक प्रकारचे आगासूर, बकासूर, कागासूर, अनेक प्रकारचे दैत्य, कंसाचे अनुरा मर्दाना, सर्वांचा काय केला देवानं, उद्धार केला. म्हणून रावणानं काय केलं की रावणानं पाहिलं की देवासंग वैर करायचं, पण छोट मोठं वैर करून जमणार नाही, याला मोठंच वैर करावं लागल. मग रामाचा गुन्हा करायचा. कोणता गुन्हा करायचा? रामाची बायकोच चोरून आली. एवढा मोठा गुन्हा करायचा. मग याची बायको आणल्या, बायको याला तर येईल ना. मग आता बायकोने याला तोपर्यंत चिता सोडायची नाही, जोपर्यंत राम इथे येत नाही तोपर्यंत चिता सोडणारच. म्हणून या रामाला आणायसाठी लंकेमध्ये राम आला पाहिजे या हेतून रावणाने सीतेचं हरण केलं. हरण केलं म्हणजे हरण नाही केलं, सीतेला घेऊन गेला. म्हणून लक्षात घ्यायचं आपल्याला, विरोध भक्ती केली. पण काय केली? भक्तीच केली. आपल्याला पाहतं की भक्त का वैर्या व्हावे माझ्या सदना येता, म्हणून माझ्याकडे येताना कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी अडचण नाही. म्हणून भक्त का वैर्या व्हावे माझे, म्हणून भक्त व्हा किंवा वैरी व्हा, पण कोणाचे व्हा? माझे व्हा. देवासंग वैर करा, माणसासंग वैर काय करता? माणसासंग वैर केला तर नरकाला जातो, देवासंग वैर केला तर मोक्ष भेटतो. कंसानं वैर केलं पण कोणा सांग केलं? शिव्या द्या. कोणाला द्या? जनाबाईने शिव्या द्यायला. कोणाला दिल्या? देवाला.
तुझी रान रंडकी झाली. कोणाला म्हणल्या? देवाला. करा मारा देवाला बोलले. लाज वाटे मना तुझा म्हणविता दास, गोडी नाही रस बोलली यासारखी. सकाळच्या भजनामध्ये आपण अभंग पाहतो. देवाला म्हणले तुला लाज वाटत नाही, मी तुझा दास झालो आणि माझं रक्षण करीत नाही. बोला देवाला, म्हणा देवाला, अधिकार आहे म्हणून या ठिकाणी देव हसन. आपण पाहतो नकराचं भांडणं, नकर त्या ठिकाणी देवाला किती बोलला. गजेंद्राचं उदाहरण केलं, मला का सोडलं, गजेंद्राला घेऊन चालला, मला का सोडलं. तुला मी पाहिले, तुला पाहिलं आणि तू मला सोडून चालला. अरे मी जगात सांगन की देवाची भक्ती करू नका. याला पाहिल्यावर सुद्धा पाप राहत असत. देवाला पाहिल्यावर पाप राहत असतं. म्हणजे मला पापी म्हणून तू सोडून दिला ना. अरे मी गज पापी, पण मी तुला पाहिलं ना, मी पापी असा तुझ्या भक्ताचा पाय धरला गजेंद्राचा. परंतु त्या गजेंद्राचा उद्धार केला आणि माझा नाही केला. तुला पाहिल्यावर पाप कसं राहील. तुझी आठवण केल्यावर पाप राहत नाही तर तुला पाहिल्यावर पाप कसं राहील रे. पाप कैसे राहे हरी आठविता. हरीची आठवण केल्यावर पाप राहत नाही. हरीला मी प्रत्यक्ष पाहिलं म्हणून जगात सांगन की कोणी देवाची भक्ती करू नका, की देवाला पाहून सुद्धा पाप राहत असत. असं गजेंद्र देवाला म्हणायला लागला की तुझ्यापाशी ठेवा देवा आहे, देव आहे, तुला सगळे समान लागत आहेत, परंतु तुला एक आवडतं एक ना आवडतं अशा प्रकारची आवड निवड तुझ्याकडे आहे. असं देवाला खूप बोलला. तुला या ठिकाणी तू क्रूर आहेस, तू अशा प्रकारचा घातकी आहेस, असं अनेक प्रकारचं गजेंद्र त्या नकरानं देवाला बोलला. देवाला हसू आलं. देवानं वरून विमान खाली उतरलं. नकराला म्हणले बस गाडी विमानामध्ये. ज्या विमानात गजेंद्राला घेऊन गेले स्तुती करणाऱ्या गजेंद्राला, त्याच विमानात निंदा करणाऱ्या नकराला सुद्धा बसविला. एकाच विमानात घेऊन गेले. कारण देवापाशी द्वेष काय आणि स्तुती काय देवाला एकच वाटत. देवाला काय नाही. म्हणून देव म्हणतो भक्त व्हा किंवा वैरी व्हा, माझं. म्हणून देवाच्या नादी लागा. कसे लागा, कोणाचं नाव घ्या, देवाच घ्या, कसं बी देवाच्या नादी लागा. संसार कसा बी करा, दुःखच होणार. तरी संसार केला म्हणते झटून शेवटी बेलले का नाही. मग मरावं वाटलं का मरावं लागलं. मरण चांगलं असतं का. एकादशीच, मोठ्या एकादशीचा अर्चनादाई मरण चांगलं असत. एकादशीचा आहे हो, मोठी एकादशी असल्यावर कधीच नाही मरण, कधीच चांगलं नाही. मरावं वाटतं का मरावं लागत, मरावं लागत. कारण मरण कोणाला आवडत नाही. जर मरण आवडत नाही मग मरणाऱ्या देहाला आपण मी म्हणायला लागलो हे कसं काय आवडायला लागलं. हा देह तर काळाच आहे, याला आपण सोडायला तयार नाही. दुसऱ्याच्या वस्तूला माझं म्हणणं हे बरोबर आहे का. आणि म्हणून देह हे काळाचे धन कुबेराचे नुसतं म्हणायचं का चालीवर. आपल्याला देह कोणाचा आहे, काळाचा आहे. नुसतं चालीवर म्हणायचं का कळून मी घ्यायचं. देह काळाचा आहे, देह काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे, काय आहे ते मनुष्याचे काय आहे. कारण माझं काय नाही. देह काळाचे धन कुबेराचे, देह काळाचा आहे आणि त्या काळाच्या दुसऱ्याच्या वस्तूला माझं म्हणायला लागलो आपण. म्हणून आपल्या हिताचे नव्हती सायास गृहदारास धनवित्त. कारण आपल्या हिताचे नाही हे सायास आपण जे करायला लागलो ना, त्याच्यामध्ये हित नाही पण घात नक्कीच आहे. का घात आहे तर आपण ज्याला मी म्हणायला लागलो ते मी नाही, ज्याला माझं म्हणायला लागलो ते माझं नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणते येथे काय मी हे माझे, कोण वागवी एवजी, त्या केवी जे काळाचे भातुके. ते काळाचं भातुक आहे, ते काळाचं खाते आहे. कारण याला काळ खा लागला जो काळाचा की सुसटा, द्वाशेचा दारवंटा, जन्म मरणाचा ओकटा स्वभाव जी. आयशे जे हे शरीर ते न पावती पुढती नर, जी होऊन गेले अपार सुख माझे.
कारण शरीर कसं आहे, असं आहे. कालाचा खिसू उसटा, असेचा दारवंटा. काळाचा उष्टी खिचडी आहे. याच्यातली काही खाल्ली काही खायला लागला आहे. आतापर्यंत किती खिचडी खाल्ली काळानं. म्हणले आम्हाला 40 वर्ष झाले. मग 40 वर्ष कोणी खाल्ले? काळानं खाल्ले. आता किती राहिले? काय म्हणजे 50 झाले. आता किती राहिले? राहिलेले माहित नाही म्हणले. झालेले मग कितवा वाढदिवस आहे? पाहतो तरी हौशी झाल्या की वाढदिवस, कितवा वाढदिवस म्हणजे लग्नाचा वाढदिवस. सगळे वाढदिवस झाले. वाढदिवस का घट दिवस. कारण आयुष्य जात आहे पहा. कारण हे सगळं त्या ठिकाणी याचा नामोनिशान राहणार नाही. याला याचे राख होणार आहे. त्याचे राख होणार आहे. त्याला आता राख समजा का त्याला नटीत राहावा. त्याला लय त्या ठिकाणी नटाव थटाव मिरवाव आरवाव का त्याला राख आहे असं कळून ठेवा. झाला प्रेत रूप शरीराचा भाव, लक्ष्य लाटा व स्मशानीचा. तुकाराम महाराज सांगते मी शरीराला प्रेत म्हणून पाहतो. झाला शरीराचा प्रेतरूप भाव, लक्ष्य लाटा व स्मशानीचा. कारण स्मशान आहे याचं ठिकाण असं मी ध्यानात घेतलंय. लय या ठिकाणी मोठी बिल्डिंग, कोणत्या गलीतली, ह्या गलीतली का त्या गलीतली, कोणत्या एरियातली, काय काय नाही काय नाही काय सगळं मसन वाटा. तिथं फुकून दिलं की संपलं. कोणता एरिया नाही, कोणतं हे नाही काय, सगळं तिथं मिटणार. आणि म्हणून या ठिकाणी कोरं काय आहे की आभराची सावली, विषयाची काय म्हणतात ना, आभराची सावली बेगडाची बाहुली. हा, बेगडाची बाहुली ना आभराची सावली जाईन राया. विषयाचे सुख, बेगडाची बाहुली. आता वरून बेगड आहे ना, आतून शेण आहे. आणि आभराची सावली. एकानं आपली बिल्डिंग पाडली आणि ढगाच्या सावलीला जाऊन बसला. म्हणला काय करायचे आहे ना मस्त, पण कवाशिक सरकन काय सांगता येत नाही. हे ढगाड आहेत ना. तरुणपणाची सावली सरकली गेलं ढगात, बालपणाची सरकली गेलं ढगात, म्हातारपणाची सरकली गेलं ढगात. हे ढग आहे समजे आणि जाणार आहे. म्हणून आता या ठिकाणी आधार नाही कोणी, मज बापन माय. जाते उदान करा, जाते पंढरपुरा. न्या मज ते वरी दाखवा दिना आखमाचा स्वैरा. कारण देव माझा स्वैरा आहे. असू द्या संसार, पण संसारामध्ये देव असू द्या. सर्व काय असू द्या, असू द्या असलं काय फरक नाही पडत. नसलं तरी काय नाही फरक पडत. पण जसं असन तस, परंतु त्याच्यात देव असू द्या. असो नाही संसारी, असू द्या संसार, पण देवाचा छंद असू द्या. सर्व सुख गोडी शाही शास्त्र. तुला सुख पाहिजे ना, शाही शास्त्र निवड. हा, शाही शास्त्र निवड. रिकामा राहू नको. या ठिकाणी इकडे तिकडे हेंडशील, रिकाम्या गोष्टी ध्यानात घ्यायची, रिकामा जगाच्या नादी लागशी आणि फुकट या ठिकाणी असाच मरून जाशी. जन्मा आली वाया गेली, भक्ती नाही केली आणि माझे माझे म्हणून या गुंतू गुंतू मेली. आणि म्हणून असं होईल, नरदेह निघून जाईल फुकट. मग जाऊ द्याचा का? म्हणून एक गोष्ट सांगत असते महाराज. आता आपण आता आज गोष्टीच पाहिजे आपल्याला. म्हणून ध्यानात घ्यायचं की एक गमती माणूस असतो, त्याला गंमत करायचं सवय असते, काहीतरी मजाक करायची. आणि मग त्या ठिकाणी त्यानं काय केलं, त्याचं लग्न निघलं. आता त्याला गंमत, त्याला मजाक करायची सवय असते. म्हणून त्या ठिकाणी तो काय करायला लागला, त्याला वाटलं आता लग्नाची गडबड चालली, धावपळ चालली, आता मंडप त्याला आहे, आता आपण काय करा, जर मजाच करूया समजायची. मग तिथं एक आता आमच्या इकडं काय म्हणते ते गौऱ्या, त्या उपऱ्या त्या ठिकाणी असतात ना, गौऱ्या शेणाच्या, त्याला करोड म्हणतात. करोड तुमच्याकडे काय म्हणते मला माहित नाही. त्या करोडामध्ये ते लपलं जाऊन, त्या शेणाच्या गौऱ्या असतात ना, त्याचे एकत्रित करून ते असं प्रकारचं त्या ठिकाणी ठेवलं जातं. पहिल्या काळामध्ये सिलेंडर हे ते नसायचे, तर म्हणून तिथं त्या ठिकाणी आपलं इंधन म्हणून त्याचा वापर करायचा. तर मग त्या करोडामधल्या काही गौऱ्या बाजूला काढलेल्या होत्या, काही त्या ठिकाणी अशी थोडं छिद्र होतं. मग त्यात हा नवरदेव जाऊन बसला, याला मजाक करायची. आता इकडे गडबड झाली, मुहूर्तावर लग्न लावायचं.
आणि सर्व त्या ठिकाणी म्हणले नवरदेव आणा तिकडून त्या ठिकाणी सर्वांना गडबड झाली. नवरी येऊन बसली मंडपात. आज नवरदेवच राहिलं आणि म्हणले नवरदेव कुठे सगळे नवरदेव पाहिले. नवरदेव आता जाणून बुजूनच गेलेला. आता झोपी गेलेल्या माणसाला उठीत आहे. झोपीचं सोंग घेणाऱ्या माणसाला कसं उठा. मग जाणून बुजून लपला होता आणि याला घेऊ कसा सापड. आता या ठिकाणी हरपलाच नव्हता. यानंच याला लपलं होतं. मग येऊ काही त्या ठिकाणी ते सापडला नाही बाबा. मग आता लग्नाचं पहिले मुहूर्तावर लग्न लावायचे आणि मग त्या ठिकाणी आता लग्न लावून घ्या. म्हणजे आता काय करायला लावून घ्या. नवरदेव नाही म्हणले आणा आपल्या आत्याचं पोरग धरा त्याला म्हणले आणि यायला मारा यावर हळायला आणि घ्या यायच्या गुण पैसा वसूल करून डबल त्याला असं म्हणून त्या ठिकाणी मग आता काय केलं सगळं वराड त्या ठिकाणी म्हणले आता वराडाची सोय लावू आपण पण लग्न तर लागून ठेवा द्या. आणि म्हणून त्या ठिकाणी त्यानं ते पोरग आणलं आणि लग्न लावलं आणि याच हळूच कोण बाहेर आलं आणि म्हणला कशी मजा केली. आता म्हणले मजा केली पण नवरी गेली ना. झाली मजा पण काय निघून गेली नवरी गेली ना. मग तशा प्रकारचं संसारामध्ये मजा केली पण काय केली तर आयुष्य गेलं ना. म्हणजे लय आईस केली लय मजा केली पण नवरी गेली ना. मग केली नाही त्यानं या ठिकाणी अशा प्रकारचं तिथं मजा केली सर्व. पण त्या मजामध्ये काय झालं लागला हसायला. मग शहाणा आहे का यार आहे. मग तशा प्रकारचे संसारामध्ये कोणी किती काय हे करायला लागलं. अरे पण आयुष्य चाललं ना. आयुष्य बरबाद झाल्यावर काय करायचं. आयुष्य जात आहे पाय संत सांगायला लागलं. इकडंच हे रमायला लागला कशातली कशाला कशाच्या नादी लागला. आता तर त्या ठिकाणी गाथ्यामध्ये ना एक ओळी आहे ओम नमो तू सद्गुरु ज्योतिषी एकात्मतेची घटिका पाशी जीवा शिवाचं लग्न लाविशी. जीवाचं आणि शिवाचं लग्न लावायचं म्हणजे काय करायचं. लग्न लावणं म्हणजे एक होणं. तसं आता दोघं झाले एक झाल्या तशा प्रकारचे जीव आणि देव एक होणं. जीवाचं आणि शिवाचं जे काही अलग झालेले यायला एक करणं. लग्न शब्दाचा अर्थ काय एक होणं. कारण आता दोघं एक झाल्यावर मग यानं कमी तरी तिचं होतंय त्यानं कमी तरी त्याच होतंय. कोणी कमाई करून आणायची दोघांनी एखादच खाती एका ताटात म्हणजे एका ताटात जेवल्यावर घास मोजायच नाही. मग कोणाचे किती पगार आले तरी किती यायची असली ती मग असं म्हणायची एक होणं. म्हणून या ठिकाणी देवाशी ऐक्य साधायचं. म्हणून गंगा समुद्राला मिळाली की ती पाण्याने त्या समुद्र रूप झाली. तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्यावर मी एकमय. आता गंगा सागराला भेटली तर मग त्या ठिकाणी आता लहान मोठं काय राहिलं. आता गंगा लहान राहिली सागर मोठा राहिला का नाही. तर गंगा ही सागर रूप झाली. तसा देव मोठा जीव लहान राहिला. जीव शिव दोन्ही हरिरूपी तरंग एक झाले. एक हरी आत्मा जीव शिव समा वया तो दुर्गमा न झाली मन. जीव आणि परमात्मा काय झाले. जीव परमात्मा दोन्ही बैसोनी एक एक आसनावर बसले दोन्ही एक रूप के असं आपल्याला कळून घेता येतं. म्हणून आपल्याला अजिबात आता म्हणजे आताशी आपला अभंग आपण आलो. आता आपला अभंग इथून पुढे सुरू होणार आहे. धन्य माय व्याली सुकृताचे फळ आणि याला म्हणायचं सुकृत आणि धन्य माय व्याली फळ ते निर्फळ हरिपिना. त्याची माय धन्य जो देवाचं नाव घेतो. धन्य माता पिता तयाची धन्य माता पिता आपुले येता जो आसे दागता आपुले येता जो आसे दागता धन्य माता पिता तयाचे धन्य माता पिता. कारण माता आणि पिता दोन्ही बी धन्य आहे. जो आपल्या हितावर जाग आहे. आई बापाला धन्य करायचं असलं तर तुम्ही देवाची भजन करा. देवाचं नाव घ्या. हितावर जागे राहा. हित म्हणजे काय कळतं का. हित म्हणजे काय. हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन शुद्ध व्हावे. हित करायचं असलं तर देवाचं चिंतन करा. देवाच्या नादी लागा हित होईल. आणि बाकीच्या हित नाही संसारामध्ये हित नाही.
आणि संसारी लोकायला सुद्धा हित माहित नाही. हित ते करावे देवाचे चिंतन, किंवा हित नाही ठावे जननी जनका, दाविला लौकिका चारती. ह्या लोकांना हित माहित नाही. हित कशात आहे तर देवाच्या चिंतनामध्ये. म्हणून सगळ्यांना काय केलं पाहिजे, देवाला शरण गेलं पाहिजे. म्हणून या शरण जावे सर्व भावे देवासी, त्वा उतरील पार भवस्तर नदीचा. भव आहे कृपावंत, अनंत नाम म्हणजे आमचा देव कृपावंत आहे. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही त्याला शरण जातो. म्हणून देवाला शरण केलं पाहिजे. म्हणून शरणांगता शरण्य मीच एको, सर्वांना शरण येण्याला योग्य अशा प्रकारचं ठिकाण मी आहे. जसं सर्वांना द्यायला सामावून घेण्याची शक्ती फक्त समुद्रात आहे, आणि समुद्र सर्व नद्याला सामावून घेऊ शकतो, तसा देवच सर्वांना एकमेव ठिकाण आहे. की म्हणून या ठिकाणी सर्व सुखाचे आगर. म्हणून देवच सर्वांना सामावून घेतो. म्हणून शरण जावे. म्हणून सगळ्यांची सोय कुठं लागते, देवापाशी लागते. कारण सर्वांना सुख पाहिजे आणि सुख देवाकडे आहे. म्हणून देवापाशी सर्वांना जागा आहे. म्हणून देवाचं भजन जो करतो धन्य माय व्याधी सुखता. जन्माला आली, मूळ जन्माला घातलं, पण तिची कुस धन्य झाली. म्हणून धन्य माय व्याधी सुखतांचे फळ ते निर्फळ आहे. वेदांती अक्षय पवित्र तो पारे. वेदांचे गीत आहे, हरी हरी अक्षर, आणि ते सोपं आहे, पवित्र आहे. देव पवित्र आहे, देवाचं नाव पवित्र आहे. देव चांगला आहे, देवाचं नाव चांगलं आहे. आणि घेणारा सुद्धा या ठिकाणी चांगला नसला तरी चांगला होत असतो. म्हणून त्या ठिकाणी योग याग व्रत नियम धर्म दान नरकी साधन जपत हरीचे म्हणते देवाचं नाव घेईल का, त्याला योग याग करायचं काम नाही. योग म्हणजे अष्टांग योग, याग म्हणजे यज्ञ, व्रत, नेम, धर्म, दान, कोणत्याच प्रकारचं साधन करायचं काम नाही. सगळे साधन आले देवाच्या नाव. म्हणून देवाचं भजन केलं की काय राहिलं, सगळे साधन केले का. साधनांचे सार नाममुखी गाता, हरी हरी म्हणता कार्य सिद्धी. तुम्ही हरी हरी म्हणा, तुमचं कोणतं बी कार्य सिद्धीला जाईल. कोणतं बी कार्य तुमचं सफल होईल. कोणतं बी कार्य सफल करायचं असलं तुम्ही हरी हरी म्हणा. हरी हरी तुम्ही म्हणा, हरे सकळ तेने माया जाळ तुटतील, आणि नका पडू गव्हाळाचे भारी, ते दे आहे थोरी नागव. भावे तुळशी दल पाणी डोळात, म्हणावे पतित वेरा. तुका म्हणे हात कृपेचा जागरू, तुका म्हणे हात कृपेचा जागरू, नामासाठी पार पाववे. आणि नका पडू गव्हाळाचे भरी, पुढे आहे थोरी नागव. नागवन होणार आहे म्हणजे काहीच राहणार नाही. म्हणजे की कमरेचा करदुडा सुद्धा तोडून द्यावा लागतो. गुडभर धान्य दिलेलं ते सुद्धा घ्यावा लागत. म्हणून काही अंतकाळी कोणी नाही वा सांगाती, साधूच्या संगती हात जोडे. अंतकाळाच्या टायमाला काही संग येणार नाही. अंतकाळी सोयरा, तुका म्हणे विठू खरा, तुका म्हणे विठू खरा, तुका म्हणे विठू खरा. म्हणून अंतकाळीचा सोय. शेवटचा कोण, शेवट पाहिलं पाहिजे. हे काय आहे, किती दिवस कटायला लागले दिवस, सर्व धन मिळून या पोटी सय नाही रे लंगोटी, आणि तिला जाशील सुखी पान खाशील उदंड. धन पोट्यानं धन मिळेल पण लंगोटी पण येत नाही हो. आता किती सगळे करून स्वरूप पाहू नये, पण इतकं उघड असून बी ध्यानात येत नाही. तर हे सगळं झाकून असतं तर ध्यानात आलं असतं. आपले शास्त्र असे, आपले संत असे, जे खरं आहे तेच सांगते. आणि हे कल्पनेमध्ये लोक कशाला बी कशाच्या नादी लागले म्हणून आपल्याला आपल्या अनुभवाचं सांगते का नाही.
पोट्यानं धन मिळव, कसा बंगला बांध पण सांगा येणार नाही, कशी गाडी घे पण इथंच राहा, कशी साडी घे, कशी अलंकार, कसे काही करा, सगळं इथंच राहणार. आणि म्हणून दुसरी दिवाळी येईल का नाही सांगता येतं का? नाही सांग. ते कधी जाईल अरे क्षणाचा भरोसा नाही. आणि म्हणून क्षणोक्षणी हाची करावा विचार, करावया पार भव सिंधू, पार भव सिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य सावधान. संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. म्हणून आयुष्य खातो काळ, सावधान. सावधान म्हणजे सावधान, कधी सावधान असतो? धोका असतो. म्हणून लग्नामध्ये भावेश महाराज किती बऱ्या सावधान म्हणले हो. सावधान 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 काऊन म्हणले इतक्या बऱ्या? जिथं धोका आहे सावधान. महाराज अजून त्यांचं लग्न व्हायचंय, त्यांना काय माहिती? जिथं धोका आहे तिथं सावधान. काही करा ना, करू नका म्हणले का? करा, पण धोका आहे. सावधान, वळण रस्ता वापरा. आणि म्हणून सावध व्हा. सावध होऊन भजनी लागा. बऱ्याच जागेवर सावधान सांगे. इथं म्हणले सावध व्हा, नरदे निघून चाललाय. सावध होऊन भजनी लागा, देव करा कैवारी, मल्हारीची वारी माझ्या खंडोबाची वारी, मल्हारीची वारी माझ्या खंडोबाची वारी. दादा जरा बदल केला सांगते मध्ये. दादा सांगण्यात थोडा बदल केला म्हणला आता. म्हणून या ठिकाणी आता कसं असते, जसा माल खपतो का तसा इकावा लागतो. बरोबर आहे. आणि म्हणून या ठिकाणी जसं ज्याला आवडेल तसं पकवान करावं लागेल. त्याचा काय करता? म्हणून आपल्याला ध्यानात घेतात की आपण नरद्याला आलो की आता लवकर लवकर या ठिकाणी काय केलं पाहिजे? गडबड करावी तातडी परमार्थाची. परमार्थ करायचा ना तर मग उगा असं गोंगाडेवाणी करू नका म्हणले. तातडी करा. म्हणजे काय करा? तुका म्हणे घडी घडी ने साधारी, म्हणजे घडी लवकर 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 करा. कारण काय करा? देहाचा भरोसा नाही. नाही देहाचा भरोसा, उधार माल घ्यावा कसा. कारण देहाचा काय नाही, भरोसा नाही. म्हणले उधार करू, पुढच्या वर्षी करू. अजून त्या म्हातारे झालो का आम्ही? काही काही माणसं म्हणते म्हातारपणी परमार्थ करा. आणि आतापासून काय? आतापासून कुठं वय असतं का परमार्थात? ते म्हातारे माणसं द्यायला नाही कारण ऐकूय, त्यानं ऐकायला जावा पोथी. त्याला नाही चलणं होत त्यानं तीर्थाला जावा. ज्याला नाही बोलता येत त्यानं हरी हरी म्हणा. हे सगळं काय झालं? हे सगळं म्हणी झाली कारण हे सगळं खर्चला इकडं. शरीर सगळं, इंद्रिय सगळे संसारात लावले आणि मग सगळा त्या ठिकाणी म्हणजे जा आता भजनाला. आणि म्हणून या ठिकाणी आपण इथंच या ठिकाणी अगोदर ध्यानात घेतलं पाहिजे. कारण आधी गेले रामनाम. संत काय वेडे होते का? अरे ते म्हणले देवानं देवी दिला देह, तुला देह देवानं द्यालाय. आणि नादी कोणाच्या लागला? नादी दुसऱ्याच्या लागला, देह देवानं द्यालाय. देवे दिला देह भजना गोमाता, तो या झाला फाटा बाधिकेचा. कारण बाधा झाली तुला. कारण तुला या पंचभूताची बाधा झाली. पंचभूताच्या नादी लागला. तुला 5 भूत लागली. ते भूत लागले, भूत लागले, पंचभूत आणि प्रकारचे भूत. म्हणून या ठिकाणी तुम्ही काय करा म्हणते, तुम्ही देवाला गवसा, देवाला सापडा. आणि ज्याला हरी सापडला का त्याची धरली हरदार, त्याची धरली हरदार. झाला सफल व्यापार, झाला सफल व्यापार, त्याची सरली हरदार, त्याची सरली हरदार. त्या ठिकाणी व्यापार सफल झाला. जन्माला आल्याचं, जन्म आलियाचे फळ अंगी लागून नेलीमुळं जन्माला आल्याचं सार्थक झालं. कधी देवाला गवशील. म्हणून साधनांचे ताप नाममुखी गाता, नाम मुखाने गा.
हरी हरी म्हणता कार्य सिद्धी फक्त कार्यच होय कोणतं बी काम त्या ठिकाणी पूर्ण होईल कशानं देवाच्या भजनानं तुम्ही जर देवाचं नाव घेतलं महाराज सांगते नाथ महाराज पण सांगते की तुम्हाला चिंता राहणार नाही आणि तुम्ही मरणाच्या बंधनात तुम्ही पार पाडताना देवाच्या नावाचं फळ आहे ही ताकद आहे ती म्हणून नित्य मुक्त ब्रह्मज्ञानी एका जनार्दनी हरी बोला नित्य मुक्त आहे त्याला मुक्त करायचं का नित्य मुक्त आहे नित्य मुक्त आहे कारण त्याला मुक्त व्हायचं नाही मुक्तच आहे जो देवाचं भजन करतो तर तो देवरूप होत असतो जो हरीला जाणतो हरी होत असतो हरिरूप झाले जाणणे हरपले पहिल्या अभंगात सांगितलं नेणे ते गेले हरीच्या टाई अज्ञान या ठिकाणी राहणार जाणणार हरी होत असतो हरी ध्यानात घेणारा हरिवन वेगळा राहत नसतो अशी त्या ठिकाणी चिंतनात शक्ती आहे तुम्ही सुद्धा हरीचं नाम घ्या म्हणले का गा म्हणले गा म्हणले आनंदानं घ्या संसाराचं काही गाऊ नका संसारा आणि गुणगान देवाचं गा राहिलं पाहिजे संसारामध्ये तुका म्हणले की आडवी मायरा गाव या संसारात त्याच्यापरी तशी पूर्वीच्या काळातली सासरवाशी बाई माहेरात सासरला राहते पण माहेरचं गाण तशा प्रकारचे संसारात राहा पण कोणाचं देवाचं भजन गा असं या ठिकाणी महाराज सांगते म्हणून आपण आता आपला वेळ जवळजवळ झालेला आहे आपण आता सायदान घेऊ आता विश्वात्मके देवे येणे वावे तो चावे तो सोनी मद द्यावे पसायना जे खळाती व्यंकटे तांडो तया सत्कार निरती वाढो होता परस्परे पळो मैत्र दुरितांचे तिमिर जावो विश्व धर्म सूर्य पाहो जो देवांचे तो ते लाहो प्रांत परशोध सकळ मंगळी विश्वर निष्ठांची मांड्याळी अनवर्त मंडळी भेटतो कला कल्प तरुजे आरो चैतना चिंतामणी जे गावो बोलती अर्णो शांती चंद्रमेजे आसांझण मार्दंड जे तापय ते धर्म सदा सज्जन किंबोणा सर्व सुखी पूर्ण हो नेते लोकी भजतो आदि पुरकिया खंडित आणि ग्रंथ भजे विजय लोकी दृष्टा दृष्ट विजय ओवा हे श्री विश्वेराव हा होईल दान बजाव येणे वर ज्ञानदेव सुखिया दादा येणे वर ज्ञानदेव सुखिया दादा येणे वर ज्ञानदेव सुखिया दादा पुंडलिकावले तुकाराम पावले ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज की सर्वांना रामकृष्ण हरी